स्नेनियर्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील जे विद्यार्थी बीएड ला ऍडमिशन पहिल्या राऊंडला आणि दुसऱ्या राऊंडला ज्यांनी कॅप राऊंड मध्ये रजिस्ट्रेशन केलेलं होतं आणि ज्यांनी ऍडमिशन सुद्धा केलेली आहे बीएड कॉलेजला, सोबतच तिसरा जो राऊंड होता त्या तिसऱ्या राऊंड मध्ये सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन केलेलं आहे. मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, एससी आणि एसटी शिष्यवृत्ती ही 100% आहे. 100% शिष्यवृत्ती असताना देखील शासनाची निर्णय असताना सुद्धा, प्रादेशिक उपायुक्ताचा लेटर असताना सुद्धा ही कॉलेजवाले आपल्या विद्यार्थ्यांवरती हुकुमशाही गाजवत आहेत. सोबतच आपल्याकडून जास्तीची फीज मागवून लुटमारी करत आहेत. जेव्हा की स्कॉलरशिप आपल्याला 100% असताना, स्कॉलरशिप आपल्याला 100% रिटर्न भेटत असताना सुद्धा आपल्याकडून एक्स्ट्राची फीज आपल्याकडून मागितली जात आहे. दुसरी बाब की जी फीज आहे ती फीज तुमच्याकडून 15 ते 20 हजार रुपये घेतली जात असते आणि तुम्हाला 5,000 रुपयाची पावती दिली जात असते. अशी फसवणूक या कॉलेजांच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांची होत आहे आणि फसवणूक झाल्यानंतरही विद्यार्थी आपले गप्प बसत आहे. त्याच्या मागची कारणही आपल्या सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे. मग त्यावरती तोडगा म्हणून काय करता येणार आहे? आपल्याला आपली फीज वाचवता येणार आहे का? दिलेली फीज परत मिळवता येणार आहे का? कॉलेजवरती कारवाई करता येणार आहे का? आपली जशी लुटमारी केली तर आपले जे काही भावंड येणारे आहेत त्या चौथ्या राऊंडसाठी जे काही विद्यार्थी येतील किंवा इन्स्टिट्यूशनल राऊंड मध्ये जे विद्यार्थी अर्ज करणार आहेत किंवा त्या ठिकाणी प्रवेश घेणार आहेत त्यांची तरी लूट थांबेल का? या सर्व बाबीसाठी आपण या ठिकाणी विचार करतो आहे. महत्वाचा विषय असा की उद्याला समाज कल्याण विभाग आयुक्तालय जे काही नागपूरचं आहे, दीक्षाभूमी चौकात म्हणजे गव्हर्नमेंट ITIच्या समोर समाज भवन जे आहे त्यामध्ये आपल्याला जाऊन आपल्याला निवेदन द्यायचं आहे. निवेदन देऊन ज्या ज्या विद्यार्थ्यांची लूट केलेली आहे, ज्या विद्यार्थ्यांचे कॉलेजकडनं पैसे मागितलेले आहेत, पावती चुकीच्या दिलेल्या आहेत, तेवढे पैसे घेऊनही पावत्या खोट्या दिलेल्या आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि आपली फीज कशी वाचवता येईल, पुढच्या वर्षीची फीज कशी वाचवता येईल यासाठी ज्या कॉलेजचे विद्यार्थी आहेत त्या कॉलेजनी त्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी येणं गरजेचं आहे. सविस्तर काय सांगतोय त्या सर्व गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. उद्या समाज कल्याण विभागाला आपल्याला पत्र द्यायचं आहे, निवेदन द्यायचं आहे. आणि दुसरी बाब म्हणजे ATC ऑफिस म्हणजे आदिवासी विकास विभाग म्हणजे दोन्ही SC आणि ST दोन्ही विभागाला आपल्याला परिपत्रक द्यायचे आहेत आणि आपल्याला या परिपत्रक जे आहेत ते दाखवायचे आहेत, शासन निर्णय दाखवायचे आहे आणि आपण या कॉलेजवरती कारवाई करणार आहात की नाही हे सुद्धा त्यांना विचारायचं आहे. त्यांना वेळ द्यायची आपल्याला 15 ते 20 दिवसाची. यावरती आपल्याला कारवाई होणं अपेक्षित आहे. कारण ज्या विद्यार्थ्यांकडून कॉलेजने पैसे घेतलेले आहे त्या विद्यार्थ्याला ते कॉलेजकडनं पैसे परत मिळणं चेकद्वारे हे अपेक्षित आहे आपल्याला आणि याच्यासाठी आपल्याला मागे लागून हे गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यासाठी तुमची साथ अत्यंत आवश्यक आहे. म्हणून नागपूरच्या भोवताल किंवा नागपूरमध्ये जे ऍडमिशन केलेले आहे, मग कोणत्याही कॉलेजला ऍडमिशन असो, नागपूरच्या म्हणजे नागपूर सिटीमध्ये असो की नागपूरच्या बाहेर असो, जे कामठी असेल किंवा हिंगणा असेल किंवा कोणत्याही जिल्ह्यामध्ये असेल किंवा नागपूर विभागातील कोणताही विद्यार्थी जर या नागपूरमध्ये उद्या उपस्थित असेल त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो, मग SC बांधव असेल किंवा ST बांधव असेल, तुमची जर लूट झाली असेल, तुमची जर फसवणूक झाली असेल तर तुम्ही जर गुलाम म्हणून स्वतःला समजत नसाल तर उद्या स्वतःच्या जनजागृतीकरिता स्वतः जागरूक म्हणून एक सुशिक्षित एक शिक्षक बनणारे एक प्राध्यापक असो की एक शिक्षक म्हणून जर तुम्हाला स्वतःला प्रामाणिकपणा जर वाटत असेल तर विद्यार्थी मित्रांनो, या अन्यायाविरुद्ध आपल्या स्वतःवर झालेला अन्याय याच्या विरुद्ध आपल्याला त्या ठिकाणी उभं राहणं गरजेचं आहे. त्यासाठी मी खुद्द त्या ठिकाणी उपस्थित असणार आहे. म्हणून जे काही आपले स्नेनियर्स आर्ट ऑफ टीचिंगचे जे ग्रुप्स आहेत त्या ग्रुपवरती स्वतःचं नाव आणि तुमच्या कॉलेजचं नाव तुम्हाला टाकायचं आहे की मी हे नाव माझं आणि माझं कॉलेज हे आहे. मी उद्या सर नक्की 10 वाजता समाज कल्याण आयुक्तालयाजवळ ऑफिसला उपस्थित राहील आणि आदिवासी विकास विभागाचे ST जे विद्यार्थी असेल त्यांनी सुद्धा स्वतः टाकायचं आहे की सर मी आदिवासी विकास विभागाच्या या वेळेमध्ये मी उपस्थित राहणार आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, पैसे परत मिळतात हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. तुम्ही 15,000 रुपये फीज भरली आहे, 15,000 रुपये फीज हे पैसे पूर्ण आपण परत घेतलेले आहे. कागदपत्रे सुद्धा आपण कॉलेजकडनं पैसे न भरता परत घेतलेले आहे. म्हणून हे या सर्व गोष्टी आपण स्वतः केलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला मी सांगतो आहे की तुम्हाला जर याची प्रचिती बघायची असेल तर तुम्हाला स्वतः साथ द्यावं लागेल. कारण विषय तुमचा आहे, समस्या तुमची आहे, लढा सुद्धा तुमचाच असणार आहे. फक्त साथ मी देणार आहे विद्यार्थी मित्रांनो. या माध्यमातून तुम्हाला स्वतःची फीज वाचवता येणार आहे आणि येणारी जी काही पिढी असेल किंवा येणारे जे विद्यार्थी चौथ्या राऊंडसाठी जे लायबल असणार आहेत, जे प्रवेश घेणार आहे, अशा विद्यार्थ्यांची सुद्धा आपल्याला लूट थांबवता येणार आहे. कारण आपल्याला कोणते मुद्दे घ्यायचे आहे? मुद्दा नंबर 1 की कॉलेज
100% शिष्यवृत्ती असताना सुद्धा शासन निर्णयामध्ये असताना शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि विकास शुल्क हे कोणतेही शुल्क कॉलेजने घेऊ नये. असं जर शुल्क कॉलेज आकारत असेल तर कॉलेजवरती कारवाई करण्यात येईल, फौजदारी कारवाई करण्यात येईल व कॉलेजची काय आपली मान्यता रद्द करण्यात येईल असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. पण कोणताच कॉलेज याला धजावत नाही, याला घाबरत नाही आणि ते काय करतात, आपल्या विद्यार्थ्यांकडून लूट करतात आणि ही लूट आपण स्वतः पैसे देत असतो विद्यार्थी मित्रांनो. दुसरा मुद्दा असा की कॉलेजवाले तुम्हाला जाणीवपूर्वक तुमचा एखादे डॉक्युमेंट असताना सुद्धा नसताना सुद्धा म्हणजे आहेत परंतु थोडी चूक काढून जे की कॉलेज लेवलला ते मॅनेज होऊ शकते अशा वेळेला तुम्हाला जाणीवपूर्वक ते तुम्हाला ऍडमिशन रद्द करायला लावतात. नंतर कॉलेजवाले 5,000 2,000 रुपये जे काही फीज मागत नाही तर 25,000 30,000 रुपये जी काही पूर्ण फीज आहे ही वन टाइम विद्यार्थ्याकडून मागितली जात असते. हे सर्व चुका आहेत या कॉलेजच्या. यात भरडला कोण जातं, ग्रामीण भागातील विद्यार्थी. चौथा मुद्दा कोणता, तर कॉलेजवाले प्रायव्हेट कॉलेजवाले तुम्हाला सांगतात की आम्ही कॉलेज कसं चालवायचं, आमचं कॉलेज प्रायव्हेट आहे. विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवायचं आहे की कॉलेज हे तुमचं जे जरी असेल तर कॉलेज तुम्हाला परवडत नसेल तर तुम्ही शासनाच्या माध्यमातून फीज वाढवू शकता. ही फीज वाढवून सुद्धा कॉलेजवाले तुमच्याकडनं फी डेव्हलपमेंट फीज घेत असतात, म्हणजे फीज वाढवून सुद्धा घेत असतात. म्हणजे एकीकडे सरकार तुम्हाला फीज देत असते म्हणजे तुमच्या वतीनं, तरी पण हे तुमच्याकडून फीज मागतात आणि अशी लूट आपल्याकडून करून घेतली जात असते. नंतर आपले ऍडमिशन रद्द का केलं जात असते, कारण त्यांना मॅनेजमेंटचे विद्यार्थी जास्त पैसे घेऊन त्या ठिकाणी ऍडमिशन साठी रिक्त जागा ठेवत असतात आणि त्यातून भरून घेतले जाते. म्हणून SC ST ला कॅप राऊंड जरी विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळालं तरी पण ते तुमच्याकडे काही ना काय त्रुटी काढून काय केलं जातं, तुम्हाला डावलण्याचा प्रयत्न केला जातो, वंचित केलं जातं. म्हणजे हा गरीब होतकरू तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पुढे जाण्याचा विषय नाही तर आपल्या अन्याय करण्याचा विषय या ठिकाणी दिसत आहे. आणि या अन्यायाच्या विरुद्ध लढा उभारणं हे आपलं काम असणार आहे. कारण हे का मी करतो आहे किंवा का तुम्हाला त्यासाठी करतो आहे, कारण आपल्याला माहिती आहे तुम्ही आम्ही ग्रामीण भागातून आलेलो आहोत. D.Ed B.Ed झालेले विद्यार्थी काय सध्या व्यथा आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि लाख रुपये पैसे नाही म्हणून कितीतरी विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड मध्ये ऍडमिशन केलेले नाही. विद्यार्थी मित्रांनो असे कितीतरी विद्यार्थी आपल्या ग्रुपला सुद्धा आहेत आणि तुम्ही जे व्हिडिओ बघत आहे तुमच्यापैकी असे कितीतरी विद्यार्थी आहेत. म्हणून यावरती तोडगा काढण्यासाठी ना जिल्हा परिषद सदस्य समोर येत, ना एखादा आमदार समोर येत, ना एखादा कर्मचारी समोर येत, ना एखादी कर्मचारी संघटना सुद्धा समोर येत. का तर याचा काही कोणाला देणं घेणं नसते, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. म्हणून तुम्हाला जर स्वतःच्या बद्दलची आपुलकी वाटत असेल, स्वतःच्या बद्दलचं प्रेम वाटत असेल, स्वतःच्या पैसे वाचवण्याबद्दल, स्वतःच्या मायबापाच्या आर्थिक भुर्दंडाबद्दलचं जे काही वाटत असेल तर नक्कीच आपण उद्या, आणि तुम्ही जर गुलामीत नसाल तर नक्कीच तुम्ही स्वतःच्या लढ्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि स्वतःची फीज पुढच्या वर्षीची असो की मग आताची दिलेली फीज परत मिळवण्याच्या उद्देशाने आपण या सर्व काम करतोय. म्हणून नागपूरमध्ये असणारे सर्व विद्यार्थी SC आणि ST आवर्जून B.Ed ला ऍडमिशन केले असेल, तुमच्याकडून 100% फीज आकारली असेल आणि या सर्व तुम्ही शिष्यवृत्ती धारक असाल तरी अशा जे विद्यार्थी आहेत त्यांनी आवर्जून उद्या 10:30 वाजता त्या दोन्ही ऑफिसमध्ये, समाज कल्याण ऑफिस आणि आदिवासी विकास ऑफिस अमरावती रोड, जो अमरावती रोड आहे त्याला आदिवासी विकास ऑफिस आहे, त्या रोडवरती तिथे तुम्हाला 10:30 वाजता उपस्थित राहायचं आहे. ग्रुपला ज्यांना यायचं आहे त्यांनी ग्रुपला लिस्ट टाकायचे, स्वतःचा मेसेज टाकायचा आहे, जे स्नेहनील्स आर्ट ऑफ टीचिंग, आणि जे विद्यार्थी अजूनही जुळले नसतील त्यांनी स्नेहनील्स आर्ट ऑफ टीचिंगची लिंक ग्रुपमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्यावर जॉईन व्हा आणि आपला स्वतःचा लढा उभारून या सर्व बाबी आपल्या विद्यार्थ्यांच्या आणि लूटमारी आपल्या कॉलेज पार्टनर थांबवा. कारण याच्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही तर आपण पुढे शिकू शकत नाही, हे सुद्धा समजून घ्यायचं आहे. ही जी माहिती आहे तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि उद्या कोण कोण येणार आहेत ते सुद्धा आपल्याला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर जॉईन होऊन आपल्याला जॉईन व्हायचं आहे आणि तुमचं नाव सांगायचं आहे. धन्यवाद.